बिहारमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। एनडीएला दणदणीत बहुमत मिळालंय। यामध्ये एनडीएनं 198 जागांवर जोरदार मुसंडी मारलेली आहे। भाजपला 90 तर जदयूला आतापर्यंत 80 जागा मिळालेल्या आहेत। नितीश कुमारांचा जदयू हा सर्वाधिक मोठा पक्ष आता ठरलेला आहे, तर एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला देखील 20 जागांवर आघाडी मिळाली आहे। तर जितेंद्र मांझींच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे। तर विरोधकांचा आणि महागठबंधनचा पार धुव्वा उडवलेला आहे। काँग्रेसला एकेरी आकड्यावर समाधान मानावं लागलेलं आहे। सध्या काँग्रेस 5 जागांवरच आघाडीवर आहे आणि आरजेडी 28 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे। महागठबंधनला दारुण पराभवाचा सामना करावा लागतोय आणि एनडीएनं 199 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे जवळपास 200च्या आसपास एनडीएच्या जागा आल्यास आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे मोठा विजय मिळालेला होता महायुतीला, त्याचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होताना दिसते। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, जसं मी म्हणत होते की महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होताना दिसते। आपण पाहू शकतो बिहारच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये जोरदार सेलिब्रेशन आपण पाहतोय। भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने बिहारच्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवलेले आणि या बहुमतामुळे संपूर्ण कार्यकर्ता वर्गामध्ये, सगळ्या नेत्यांमध्ये, सर्वांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। प्रचंड जल्लोषात आणि प्रचंड जोशात सगळे कार्यकर्ते या विजयाचा उत्सव आणि विजयाचा जल्लोष साजरा करतात। इथून अगदी काही अंतरावरती जनता दल युनायटेडचं कार्यालय, काही वेळापूर्वी जनता दल युनायटेडने सुद्धा अगदी ढोल आणि वाजत गाजत या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मिठाई आणून दिली होती। जेव्हा पहिल्यांदा भाजप आणि एनडीएला बहुमत मिळालं त्यानंतर तातडीने लगेच प्रश्न उपस्थित केले गेले की नेमका कोण मुख्यमंत्री असणार। आणि आपण पाहिलं भाजपचं कार्यालय, पण भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा इथे नितीश कुमारांचा फोटो हा जर आपण पाहिला तर हा प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेला आहे। नितीश कुमारांचा फोटो हा अगदी एंट्रीलाच भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा आहे आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना येऊन मिठाई दिली आहे। त्यामुळे एनडीए एकजूट आहे आणि मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नाही याविषयीचा मेसेज देण्याचा प्रयत्न हा एनडीए कडून सुरू आहे। आता भाजपच्या महिला कार्यकर्त्या जोरदार जल्लोष करतात इथे, कारण महिलांच्या मतदानाची टक्केवारी सर्वाधिक होती। क्या बताएंगे दीदी, क्या कैसा सीएम कौन बनेगा? सीएम कौन बनने वाला है? सीएम कौन बनेगा? जय श्री राम। पाहिलं आपण की कशा प्रकारे भाजपच्या या कार्यालयामध्ये महिला कार्यकर्त्या जोरदार जल्लोष करतायत। सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये। आपण जरी कार्यालयातली दृश्य पाहिली तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की हे सगळे भाजपचे कार्यकर्ते हे जोरदार जल्लोष करतायत। आता भाजपकडून आणि जेडीयू कडून सध्या विजयाचा उत्सव आणि जल्लोष सुरू आहे आणि भाजप आणि जेडीयू मध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद नाही आहेत याविषयीचा मेसेज सुद्धा हा अगदी नेत्यांपासून ते कार्यकर्ता वर्गापर्यंत सगळ्यांमध्ये दिला जातोय। इथे फटाके फोडले जात आहेत, मिठाई वाटली जाते, लाडू एकमेकांना भरवले जात आहेत। आता जर आपण पाहिलं तर हे भाजपचं बिहारचं इथलं कार्यालय आणि या कार्यालयामध्ये दृश्य आहेत की या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते हे या ऐतिहासिक बहुमताच्या जल्लोषामध्ये स्वागत करतायत आणि सगळ्या मतदारांचेही आभार मानतायत। बिहारमधील दृश्य आज बिहारमध्ये एनडीएसाठी दिवाळी आहे। खऱ्या अर्थाने बिहारमध्ये भाजपची आणि एनडीएची दिवाळी आज साजरी होते। आपण पाहतोय की किती जोशात आणि जल्लोषामध्ये हे सगळे कार्यकर्ते आता इथे जल्लोष साजरा करतात। आपण पाहूया या सगळ्या कार्यकर्त्यांकडून इथे जोरदार फटाके वाजवून आणि या संपूर्ण निवडणुकीच्या निकालांचं आणि ज्या प्रकारे स्पष्ट बहुमत हे भाजपला मिळालं त्या बहुमताचा आनंद इथे साजरा केला जातोय। सीएम कौन बनेगा इसकी कोई चिंता नहीं है अभी, सिर्फ एनडीए गठबंधन की महाजीत के लिए देश के राज्य के सभी जनताओं को बहुत बहुत बधाई, शुभकामना। नौजवानों को पाहू शकतो की दिवसा फटाके वाजवून इथे जल्लोषामध्ये या सगळ्या भाजपला मिळालेल्या बहुमताचं स्वागत केलं जाते आणि हे सगळे कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहामध्ये
प्रचंड जल्लोषामध्ये भाजप आणि JDUने जे बहुमत मिळवलंय आतापर्यंतच्या इतिहासातलं, त्या बहुमताबद्दल सगळ्या बिहारच्या जनतेचेही आभार मानतायत आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिहारने मतदान केलं, बिहारमधल्या महिलांनी मतदान केलं आणि बिहारमधल्या मुस्लिम समुदायाने सुद्धा हे मतदान NDAला केलं होतं। वक्फ कायद्यावरती नितीश कुमारांनी जी भूमिका घेतली त्यानंतर सुद्धा अनेक मुस्लिम बहुल भागात जे JDUला मतदान मिळत होतं, पसमंदा मुसलमानांचं काही इतरांचं, ते मतदान सुद्धा यावेळी मिळालेलं आहे आणि काँग्रेस किंवा इंडिया आघाडीनी जबरदस्त पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। ज्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे आशा होत्या कदाचित बिहारच्या निवडणुकीनंतर त्यांना देशाचं राजकारण बदलता आलं असतं, परंतु ही संधी त्यांनी गमावलेली आहे। भारतीय जनता पक्षाने मात्र आपलं केंद्रातलं सरकारही मजबूत केलंय आणि त्यासोबतच बिहारमध्ये सुद्धा आपलं सरकार आणलेले अतिशय अटीतटीचा आणि कठीण असा हा कसोटीचा काळ होता। भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी 20 वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सी नंतर सरकार आणणं आणि निवडणुकांना सामोरं जाणं आणि ज्या पद्धतीने एकूण बघा आपण पाहू शकतो की या कार्यकर्त्यांमध्ये किती जल्लोष आहे आणि हा जल्लोष इतका आहे की फटाके फोडताना कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांच्या आनंदाला कुठल्याही प्रकारचा पारावर राहिलेला नाही। कार्यकर्ते खूप जल्लोष करतात। मात्र आपण प्रेक्षकांना पुन्हा एक अपडेट देऊयात की NDA मध्ये आता 200 म्हणजे NDAने 201चा आकडा पार केलेला आहे बिहारमध्ये आणि महागठबंधन केवळ 39 इतक्याच जागांवर आघाडीवर आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की भाजप या सगळ्या कलांनुसार सध्या सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय। 91 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि जवळपास 80 ते 81 जागांवर JDU आघाडीवर आहे। सोमेश, आपण या संदर्भात बोलत होतो की भाजप आता मोठा पक्ष ठरतोय, त्यामुळे महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती बिहारमध्ये होऊ शकेल का? ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढण्यात आल्या, मात्र मुख्यमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस, कारण त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आले। भाजप बिहारमध्ये मोठा पक्ष ठरतोय, त्यामुळे तिथे पोस्टर जरी नितीश कुमारांचे असतील तरी देखील एक सरप्राईज अजूनही कायम आहे। मोठा पक्ष ठरलेला असला आणि त्यामुळेच एक खबरदारी भाजपकडून घेतली जाते, ती म्हणजे इथे जल्लोषाचा कार्यक्रम सुरू असला तरी सुद्धा देशभरामध्ये भाजपचा कोणताही वरिष्ठ नेता या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीये। कारण सर्वांना माहिती आहे की सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारला जाणार आहे तो म्हणजे बिहारमध्ये आता मुख्यमंत्री कोणाचा होणार, नितीश कुमारच परत मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रासारखं महाराष्ट्र पॅटर्न राबवून भाजप महाराष्ट्रासारखाच जेव्हा बहुमत भाजपला मिळाले त्यावेळी ते भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करणार का? तर याबद्दल कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ नये याची खबरदारी ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आणि शीर्षस्थ नेत्यांकडून घेतली जाते। त्यामुळे भाजपचे बिहारचे जे प्रभारी होते विनोद तावडे देखील इथे बिहारमध्येच आहेत, पाटण्यामध्ये, इतर दिल्लीमधले सगळे मोठे नेते असतील, हे सगळे जण कुठल्याही प्रकारे माध्यमांसोबत प्रतिक्रिया देत नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारचं मीडिया इंटरॅक्शन टाळतायत, कारण त्यांना माहिती आहे की पहिला प्रश्न आज विचारला जाणार आहे की मुख्यमंत्री कोण होणार। आणि सध्या दिल्लीमध्ये भाजपचं केंद्रीय नेतृत्व या संदर्भातच विचार विमर्श करते की मुख्यमंत्री पद हे कोणाकडे जाणार आहे। जर आपण आता या भाजपच्या कार्यालयातही पाहिलं तर इथे 2 चेहरे प्रामुख्याने दिसतात, एक नितीश कुमार आहेत आणि त्यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। म्हणजे भाजपच्या कार्यालयात भाजपच्या बॅनरवर खूप कमी ठिकाणी जवळपास भारताच्या राजकारणामध्ये असं खूप कमी वेळा झालंय की एखाद्या पक्षाच्या बॅनरवर थेट दुसऱ्या पक्षाच्या प्रमुख नेत्याचा चेहरा आहे आणि तो सुद्धा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत कार्यालयामध्ये। त्यामुळे नितीश कुमारांना या संपूर्ण निवडणुकी दरम्यान भाजपने आपला चेहरा ठेवलं होतं आणि त्यांना माहिती आहे की या संदर्भातच आता प्रश्न विचारले जाणार आहेत की नितीश कुमारच परत मुख्यमंत्री होणार का, आणि या प्रश्नांचं उत्तर हे टाळण्यासाठी म्हणून सध्या सगळीकडे जल्लोष सुरू आहे, परंतु कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया ही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून किंवा वरिष्ठ वर्तुळातून आलेली नाहीये। आणि प्रतिक्रिया देण्यासाठी किंबहुना भाजपचे कोणतेही वरिष्ठ नेते हे सध्या माध्यमांसमोर येणं किंवा लोकांमध्ये येणं ही टाळतायत, कारण तशा सूचना या सर्व नेत्यांना जवळपास दिल्या गेल्याचं कळतंय की अजूनपर्यंत जोपर्यंत सगळे निकाल स्पष्ट होत नाहीत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय होत नाही। सोमेश, आपण तेजस्वी यादव यांच्याबद्दलही बोललं पाहिजे। तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीमध्ये
अक्षरशः बिहार पिंचून काढलेलं होतं, वोट अधिकार यात्रा काढलेली होती, मात्र त्यांचा इतका मोठा पराभव होतो, दारुण पराभव होतो आणि पक्षाचाच नाही तर स्वतःही ते जिंकतील की नाही याची शाश्वती नाहीये, कारण ते वारंवार पिछाडीवर पडतायत। नाही, नक्कीच तेजस्वी यादवांचा दारुण पराभव झालेला आहे आणि आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल की तेजस्वी यादव हे महागठबंधनकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले होते। त्यामुळे एक प्रकारे इंडिया आघाडीच्या आणि सगळ्या विरोधी पक्षांच्या पराभवाचं श्रेय देखील तेजस्वी यादव यांना एकट्यालाच घ्यावं लागेल। आता ही इंडिया आघाडीची स्ट्रॅटेजिक चूक झाली का? त्यांनी तेजस्वी यादवांना आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला नको हवं होतं का? किंवा आरजेडीने लालू प्रसाद यादवांनी त्यांच्या नावाचा आग्रह नको धरायला हवा होता का? कारण एक प्रामुख्याने जो प्रश्न निर्माण होतो तो असा की काँग्रेसनी या संपूर्ण निवडणुकी दरम्यान नेमकं मग काय काम केलं? कारण काँग्रेस सारखा एक मोठा पक्ष हा जर सिंगल डिजिटवरती बिहार सारख्या राज्यामध्ये अडकत असेल तर या काँग्रेसनी, राहुल गांधींनी जे वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले त्यांनी मग या संपूर्ण निवडणुकी दरम्यान काय काम केलं? तेजस्वी यादव हे जर प्रत्येक ठिकाणी गेले होते आणि तेजस्वी यादवांची पॉप्युलरिटी जितकी ती माध्यमांमध्ये होती किंवा जितकी त्याची चर्चा झाली तितकी खरोखरच ती ग्राउंडवर होती का? ग्राउंड रियालिटी काय होती? कारण जनसुराज पक्षाची देखील अशीच चर्चा झाली, प्रशांत किशोरांची चर्चा झाली, पण प्रत्यक्ष मतदानावरचे आकडे आता समोर आले आहेत। त्यामुळे ग्राउंडवर जर तितकी पॉप्युलरिटी नव्हती तर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी त्यांनी इतकी घाई का केली? त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनल्यामुळे त्यांचे जे इतर साथीदार पक्ष होते ते सगळेजण तातडीने बॅकफूटवर गेले का? हा एक प्रश्न आहे। त्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये जे वेगवेगळे वाद होते त्यांचे वादग्रस्त ठरलेले एक सल्लागार आहेत संजय यादव नावाचे, त्यांच्यामुळे संजय यादव नावाचे त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांच्यामुळे अनेक जण तेजस्वी यादवांपासून दुरावले असंही म्हटलं गेलं। त्यामुळे तेजस्वी यादव यांचा चेहरा होता। गेल्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये तेजस्वी यादवांनी जोरदार यश मिळवलं होतं आणि त्यानंतर तेजस्वी यादव हे पॅन बिहार एक पॉप्युलर चेहरा म्हणून, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून, एक प्रमुख नेता म्हणून पुढे जात होते। परंतु आज जे आकडे आले त्या आकड्यांवरून मात्र हे स्पष्ट दिसते की तेजस्वी यादव यांच्या नावाची जादू चालली नाही तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव यांच्या नावाची, त्यांच्या कामाची जादू काही चाललेली दिसत नाहीये। सोमेश, तुम्ही राहाच आपल्या सोबत, मात्र बिहार मधल्या काही कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत, आपण पाहूयात या प्रतिक्रिया। सड़क ला ला के कितना हम झूठ बोले, इस बार घर घर नौकरी देंगे, वो झूठ फेल हो गया। बोले बिहार को डेवलप करेंगे, वो झूठ फेल हो गया। फेरू से फिलॉसफी फेल हो गया। SIR ला के चुनाव आयोग हमारा सारा भाईजान टोपी जान का वोट काट दिया। तीन नीतीश कुमार अब दाम धरिए, आप बहुत आप विकास कर लीजिए, हमारा सरकार बनने दीजिए, हम बिहार में कट्टा का फैक्ट्री खोलेंगे, बिहार को डेवलप करेंगे। बहुते आप विकास कर रहे हैं नीतीश जी, का जरूरत है? नालंदा विश्वविद्यालय, महिला का रोजगार। तर आरजेडीचा हा कार्यकर्ता आहे, ज्या कार्यकर्त्यांनी त्याची निराशा व्यक्त केलेली आहे, ज्या प्रकारे दारुण पराभवाचा सामना त्यांना करावा लागलेला आहे। त्यानंतर कार्यकर्ते देखील निराश झालेले आहेत आणि त्यांची निराशा लपून राहत नाहीये। आणि दुसरीकडे भाजपच्या गुटात मात्र जोरदार जल्लोष सुरू आहे। मग दिल्ली असो, पटना असो की मुंबई असो, सगळीकडे भाजपचे कार्यकर्ते जोरदार जल्लोष करतायत बिहार मधल्या या मोठ्या विजयाचा। आपण ही सगळी दृश्य बघतोय पटना मधल्या भाजपच्या जल्लोषाची। एनडीएनं 200चा आकडा आता पार केलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच आणखी एका राज्यामध्ये एक मोठा विजय आता एनडीएनं मिळवलेला आहे। मात्र महागठबंधनचा सुपडा साफ झालेला आहे बिहारमध्ये। आता एकाच प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार। खरं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये जल्लोषात सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत अशी माहिती कळते। आता त्या दरम्यान मोदी काही संकेत देतात का किंवा काही सूचित करतात का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या भाजप या कलांनुसार सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय आणि जेडीयू 81 जागांचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरतोय। त्यामुळे भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरतोय। त्यामुळे आता बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा होणार की पुन्हा एकदा मोठ्या मनानं नितीश कुमार यांच्याच गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घातली जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे।
सध्या भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे। जसं सोमेशने आपल्याला सांगितलेलं होतं की सध्या भाजपच्या पोस्टरवरही केवळ आणि केवळ मोदींसोबत नितीश कुमार दिसतात। त्यामुळे आता भाजपनं या सगळ्या संदर्भातला सस्पेन्स कायम ठेवलाय। मात्र लवकरच हा सस्पेन्स खरं तर या सस्पेन्स उठेल किंवा या संदर्भात आपल्याला स्पष्टता मिळेल अशीच अपेक्षा आहे। आपण बघतोय की पटनामधल्या भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष सुरू आहे। कलांनुसार भाजप जरी सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय तरी देखील महाराष्ट्राचाच पॅटर्न बिहारमध्ये राबवला जातो का हे पाहणंच महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊयात। सोमेश, या कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया मिळू शकतील का? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्यानुसार या विजयाचं श्रेय नेमकं कुणाचं आहे, नितीश कुमारांचं की भाजपचं? भाई साहब, ये आज आपने इतनी बड़ी जीत हासिल की है, क्या कहेंगे? इसका क्रेडिट किसको देंगे, नरेंद्र मोदी जी को, नीतीश कुमार? बहुत बड़ा खुशखबरी के बाद आज बहुत बड़ा दिन है। आप देख सकते हैं 2025 और आज हमें 14 नवंबर को जो नतीजा आया तो 200 प्लस का वादा जो था वो हमारी एनडीए पूरा कर चुकी है। और इसका श्रेय किसको देंगे आप जी, इसका श्रेय किसको देंगे? श्रेय किसको देंगे? किसकी हमारे वजह? छपरा से छोटी कुमारी चुनाव जीत चुकी है और खेसारी लाल हार गया चुनाव, क्योंकि खेसारी लाल दिवाली मना रहे हैं। आप मोदी जी को आज हम लोग बड़ी दिवाली मनाने का काम कर रहे हैं। ये वजह हमारी से बहुत चुनाव। बड़ी जीत हुई है। देखिए, हम बोलना चाह रहे हैं ना कि भाजपा एनडीए के सीट इतना इसलिए आई कि एनडीए जो बड़ा बड़ा योजना के ऐलान की है ना, और हमारी जनता विश्वास है। जीत का श्रेय किसको? एनडीए को? देखिए, ये जनता की जीत है और पूर्ण बहुमत से सुशासन की सरकार बनेगी। नीतीश जी ही सीएम रहने वाले हैं। और नीतीश कुमार जी जी बिल्कुल बिल्कुल। लेकिन आप तो भारतीय जनता पार्टी, नीतीश कुमार जी भाजपा के हो गए अभी। नहीं, ऐसा कुछ अभी तय नहीं हुआ है, लेकिन नीतीश कुमार जी ही सीएम रहेंगे, ये गलतफहमी है। और तो फिर ये इस जीत का श्रेय किसको जाएगा, क्रेडिट किसको जाएगा? इस चीज का क्रेडिट हमारे जनता को जाता है। देखिए, मिठाई खा रहे हैं, खुशी का मारे मिठाई खा रहे हैं। तर आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जो उत्साह आहे, त्यांचं म्हणणं आहे की एनडीए म्हणजे एनडीए एकजूट आहे आणि आम्ही जिंकलो याचाच त्यांना आनंद सर्वाधिक आहे। अनेक भाजपचे कार्यकर्ते सुद्धा म्हणतायत की नितीश कुमारच परत मुख्यमंत्री बनणार आहे। तिथे ज्या महिला मतदारांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता या सगळ्यामध्ये, अनेक महिला कार्यकर्ते देखील इथे आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या संपूर्ण निवडणुकीच्या बाबतीत दीदी क्या बताएंगे? आपकी महिलाओं मतदाताओं ने बड़ी भूमिका निभाई है इस सब में, तो कौन इसका जीत का श्रेय किसको देगा? अभी बिहार के जनता जो मैंडेट दिया है वो महिला और युवा के कारण मैंडेट हम लोग को मिला। बिहार के महिला अब सब लोग सवाल पूछ रहे हैं कि सीएम कौन बनेगा, नीतीश कुमार बनेंगे, भाजपा कुमार बनेंगे, नीतीश कुमार ही बनेंगे। नीतीश कुमार फिर से कुमार जी की वजह से चुनाव जीते या नरेंद्र मोदी जी की वजह से? नहीं, नीतीश कुमार ही बनेंगे। बिहार महिलाओं के लिए उन्होंने एम्पावरमेंट के लिए काम किया। हाँ, बीजेपी की बहुमत % मिली है, इसके लिए आपको भी बहुत बहुत बधाई। नीतीश कुमार ही बने। आप दीदी क्या बताएंगे, कौन सीएम बनेगा? अगला सीएम कौन होगा? अगला सीएम भी हमारे मुख्यमंत्री नीतीश कुमार ही होंगे। 25 से 30 आगे भी नीतीश हमारे साथ। तर पटनामध्ये या सगळ्या महिला त्यांचं मत व्यक्त करतायत। त्यांच्यामध्ये आता नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।